सुखद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मंडळींनो, चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच या दिवशी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरा होत असतो। याचा अजून एक महत्व म्हणजेच काय की 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो। आणि अजून एक महत्वाचं म्हणजेच काय तर या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गुढी उभारली जात असते। आणि हो, गुढी उभारून आपल्याला नवीन मराठी वर्षाचं स्वागत देखील या दिवसापासून आपल्याला करायचं असतं। आणि योगायोग किती छान आहे बघा की आपल्या ज्यावेळेस नवीन इंग्रजी वर्ष सुरू झालं होतं 2026 जानेवारी महिन्यामध्ये 1 जानेवारीला, त्या दिवशी सुद्धा गुरुवार होता। आणि यंदा मराठी नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा म्हणजे गुढीपाडवा जो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे, या दिवशी सुद्धा गुरुवारच आलेला आहे। त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला मराठी नवीन वर्षाचे सुद्धा स्वागत करायचं आहे आपल्याला। तर मंडळींनो, येत्या 19 मार्च 2026 गुरुवार या दिवशी गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा आलेली आहे। आणि या दिवशी आपल्याला माहितीच असेल की खूप जण या दिवशी 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळे सोनं चांदी, घर असेल, वास्तू खरेदी असेल, गाडी खरेदी भरभरून अशा गोष्टी खरेदी करत असतात। पण या तर आपल्याला करायच्या आहेतच, कारण की खूप लोकांचं म्हणणं असतं की या दिवशी सोनं चांदी किंवा एखादी शुभ गोष्टी जर खरेदी केली तर ती आपल्याला कधी मोडायची गरज पडत नाही किंवा त्याच्यामध्ये बरकत होत राहते असं मान्यता आहे। तर या तर आहेच गोष्टी, पण आता कसं आहे प्रत्येकाच्या आवाक्यामध्ये या गोष्टी असतीलच असं नाही आहे। प्रत्येकाची तशी यथाशक्ती तशी परिस्थिती असेलच असं नाही आहे की आता बघायला गेलं तर सोनं चांदी याचा भरभरून असा आता भाव वाढलेला आहे। म्हणजे अक्षरशः सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे सोनं चांदी बघायला गेलं तर। मग अशा वेळेस आपल्याला आता प्रत्येकाला वाटतं की बा गुढीपाडवा आहे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे, काहीतरी शुभ गोष्टी या दिवशी आपण घरात घ्याव्या की जेणेकरून आपल्या नवीन मराठी वर्षभरामध्ये काहीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये। आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सुद्धा सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं, धनधान्य नांदावं असं प्रत्येकाला वाटत असतं। तर त्या निमित्तानेच आजचा व्हिडिओ आहे आणि त्यासाठीच केलेला आहे की आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी गाडी किंवा इतर वस्तू शुभ गोष्टी सोडून आपला अत्यंत स्वस्तातल्या पण मौल्यवान वस्तू जेणेकरून आयुष्यभर आपल्या घरामध्ये कधीच आपल्याला सुख समृद्धीची कमतरता भासणार नाही। अखंड लक्ष्मी अष्टलक्ष्मींचा वास तुमच्या घरात राहू शकतो, अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 19 मार्च 2026 गुरुवार या दिवशी आपला चैत्र प्रतिपदेचा दिवस आहे आणि या दिवशी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। आता या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही यथाशक्ती सर्व शुभ गोष्टींची खरेदी करू शकता। तुमच्या आवाक्यात असतील किंवा आवाक्याच्या बाहेर ज्या गोष्टी आहेत शुभ गोष्टी त्या तुम्ही नक्कीच खरेदी कराव्या। आणि हो, अजून एक सांगेल सगळ्यांना आवर्जून सुरुवातीलाच की कालचा व्हिडिओ सगळ्यांनी नक्कीच आपल्याला चेकआउट करायचा आहे, कारण की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनधान्य समृद्धीकारक तोडगा सांगितलेला आहे, जो वर्षात फक्त एकदाच करता येतो। आणि आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राद्वारे त्यांच्या मार्गदर्शनातून हा तोडगा आपला परमपूज्य गुरुमारांनी सांगितलेला आहे। मी सुद्धा करते, तुम्ही सुद्धा, आता भरपूर सेवेकरी करतात, पण तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही हा उपाय तोडगा करायला विसरू नका। आणि तो तोडगा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत, त्यांच्याकडून तुम्ही ऑनलाईन मागू शकता, घरपोच तुम्हाला तो तोडगा भेटून जाईल। आणि ज्यांना तो व्हिडिओ पूर्ण बघा, जर ते साहित्य तुम्हाला जवळच्या धार्मिक दुकानात वगैरे भेटून तुम्हाला जर भेटलं, तुम्ही जमा करू शकले, तर नक्कीच तुम्ही घरच्या घरी सुद्धा तो तोडगा करून तुम्ही सेवा करून तो आपण घरामध्ये उपाय तोडगा करू शकतो। पण नाहीच भेटला तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत, मोबाईल नंबर, तिथे कॉन्टॅक्ट करा, ऑनलाईन तुम्हाला तो तोडगा भेटून जाईल। पण अतिशय प्रभावी हा तोडगा आहे, नक्कीच प्रत्येकाने हा तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करा, जेणेकरून नवीन मराठी वर्षामध्ये म्हणजेच येणाऱ्या पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत 2027च्या आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचं आपल्याला म्हणतात ना किंवा आजारपण आहे किंवा आलेली लक्ष्मी विनाकारण खर्च होणे असेल, या सर्व गोष्टी होणार नाहीत। तर मंडळींनो, आता मेन मुद्द्यावर येऊया, ते म्हणजेच काय तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शुभ गोष्टी तर आपण खरेदी करणार आहोतच, पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे तर आपलं देवघर, जे आपल्या घरामध्ये ऊर्जा निर्माण करतं, सकारात्मकता निर्माण करतं आणि कुठेतरी आपल्याला एक आध्यात्मिक आधार वाटतो, ते म्हणजे आपलं देवघर। देवघरामध्ये तुमच्या जी कुठली वस्तू खराब झालेली आहे ती आताच तुम्ही बघून ठेवा आणि ती तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करायची आहे। सगळ्यात शुभ गोष्ट म्हणजे मी खरं सांगेन तुम्हाला, जर तुमच्या देवघरातल्या मूर्ती खराब झाल्या आहेत, म्हणजे भंगलेल्या आहेत, छिद्र पडलेले आहेत, तर नक्कीच त्या म्हणतात ना पाण्यामध्ये मूर्ती टाकली की त्यातून बुडबुडे येतात, तर समजा की त्याला छिद्र वगैरे पडलेलं आहे, खराब झालेले आहेत, डोळे कान नाक मूर्तींची नीट बघा, टाक असतील तर टाक बघा, चांदी टाक असेल तर चांदीचा पत्रा सुद्धा कधी कधी उघड म्हणजे निघतो, रोज आपण अभिषेक किंवा ज्यावेळेस घासतो वगैरे स्वच्छ करतो त्यावेळेस, तर नक्कीच अशा काही मूर्ती टाक असतील किंवा यंत्र असतील जे खराब झाले आहेत त्यांनी नक्कीच आपल्याला आधीच गुढीपाडव्याच्या आधी बुक करून ठेवायच्या आहेत या गोष्टी, जेणेकरून तुम्हाला सोन्याच्या दुकानातून चांदीचे टाक असेल
किंवा इतर तुम्हाला जे काही साहित्य घ्यायचे देवघरात ते तुम्हाला आधीच बुक करून ठेवल्यामुळे तुम्हाला गुढीपाडव्या दिवशी सकाळी ते भेटू शकेल आणि तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देवघरात अभिषेक पंचोपचार पूजा अर्चा करून तुम्ही ते देवघरात स्थापित करू शकणार असाल. तर नक्कीच सांगेल की देवघरातल्या ज्या काही मूर्ती टाक खराब झालेल्या आहेत त्या नक्कीच बदलाव्या आणि नवीन मूर्ती टाकायची तुम्ही स्थापना या दिवशी नक्कीच करायची आहे. सगळ्यात महत्वाचं अजून तुम्हाला जर वस्त्र खरेदी करायचे असतील मग तुमच्या देवघरात ज्या मूर्ती आहेत त्यांना किंवा आपले स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांची मूर्ती असेल तर नक्कीच त्यांना फोटो असेल तर हार वगैरे, मूर्ती असेल तर हार आणि वस्त्र असेल, टोप असेल, मुकुट वगैरे असेल, अशा काही वस्तू मला खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकणार आहात. या सुद्धा गोष्टी करायच्या आहेत. सोबत तुम्हाला एखादी चांदीची लक्ष्मीची मूर्ती घ्यायची असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात. नक्कीच घ्या, आवर्जून घ्या, पण देवघरापासूनच सुरुवात करा. बाकीच्या गोष्टी तर आहेतच पण नक्कीच या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत जे आपल्याला घरामध्ये एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करते, एक आपल्याला म्हणतात ना की एक शक्ती प्रदान करते. ते आपलं देवघर ते पण खूप चांगलं स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं देवघर खराब झालेलं आहे. देवघर म्हणजे बघायला गेलं तर देवघर तुमचं समजा संगमरवरचं असेल तर मला लाकडी सागवाणी घ्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता. आधीच बुकिंगला टाकून द्या, अजून दिवस आहेत तुम्हाला शिल्लक. देवघर सुद्धा बुक करा आणि गुढीपाडव्या दिवशी तुम्ही सकाळी ते आणू शकता. नवीन देवघरामध्ये नवीन देव असेल किंवा नवीन टाक वगैरे असेल हे स्थापित करायला खूप चांगलं वाटणार आहे. त्यामुळे नक्कीच या गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं ज्यांच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो नसेल त्यांनी फोटो आवर्जून घ्यावा. यथाशक्ती घ्या, छोटा मोठा जसा पाहिजे तसा तुम्ही देवघरात ठेवायला किंवा हॉलमध्ये लावायला असेल तर नक्कीच घेऊ शकता. अजून एक गोष्ट ज्यांची इच्छा आहे किंवा स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची आहे यथाशक्ती कुठल्या पण साईज मध्ये ती सुद्धा तुम्ही या दिवशी घरामध्ये आणलं तर अतिशय उत्तम. गुरुवार आहे त्यामुळे सांगायलाच नको. या दिवशी तुम्ही स्वामींचं आगमन सुद्धा तुम्ही देवघरात जर केलं तर अतिशय उत्तम असणार आहे आणि नवीन मराठी वर्षाप्रमाणे तर खूपच चांगलं असणार आहे. त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद कायम स्वरूपी आपल्या घरामध्ये आपल्या सोबत राहू शकेल. हे पण करू शकता कारण की खूप जण असे आहेत जे फक्त स्वामींची सेवा करतात पण स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये नाही आहे. तर नक्की सांगेल की स्वामींचं अधिष्ठान आधी घरामध्ये करा आणि मग नित्यसेवा, पारायण, इतर उपाय तोडगे करायला सुरुवात करा. हे करायचं आहे. सोबतच मी सांगेल तुम्हाला देवघरामध्ये वस्त्र म्हणजे जे काही आपल्याला आपण जे देवघरात पायऱ्या वगैरे असतील पायऱ्यावर आपण वस्त्र अंथरतो त्यावर देव ठेवतो ते कपडा वगैरे जर खराब झाला असेल तर नवीन कपडा तुम्ही तिथे खरेदी करू शकणार आहात. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात. ते पण तुम्ही घ्या. आता येऊयात ते म्हणजेच काय, आता आपण सोनं चांदी खरेदी करतो ते काय घेतो आणि आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवून देतो किंवा कधी कधी त्याचा वापर करतो. पण ते कधी कधी अशी पण कंडिशन भविष्य काळामध्ये येते की आपल्याला कधी कधी सोनं मोडावं सुद्धा लागतं. त्यामुळे आपण ते सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. पण मी एक सांगेल की आपल्या घरामध्ये जे काही सोनं चांदी पैसा धन धान्य येत आहे त्याच्यामध्ये ते घरात चिरकाल टिकून राहावं, कधीच मोडायची गरज येऊ नये आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ आणि बरकत व्हावी जर वाटत असेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असणं खूप महत्वाचं आहे. श्रीयंत्र, कुबेर यंत्र आवर्जून आपल्या देवघरात स्थापित करा जेणेकरून श्रीयंत्र म्हणजेच काय, माता लक्ष्मी हरी विष्णूंचं ते आसन आहे आणि ज्या घरामध्ये ते श्रीयंत्र असेल आणि त्यांचं ते आसन असल्यामुळे ते त्यांचं आसन सोडून कधीच बाहेर जात नाही, कधीच ते घर सोडत नाही. म्हणून श्रीयंत्र यथाशक्ती तुम्ही तुमच्या देवघराची साईज जशी आहे मोठं छोटं देवघर त्याप्रमाणे श्रीयंत्र खरेदी करू शकणार आहात. पंचधातूच खरेदी करा, आवर्जून करा, पण नक्कीच करायचंय. माझ्या सुद्धा देवघरात आहे आणि खरं सांगते खूप छान असे अनुभव येतात. पण कधी ज्या वेळेस ते आपण श्रीयंत्र स्थापित करतो त्याच्यानंतर आपण वेळोवेळी तिथीनुसार वारानुसार त्यांच्याबरोबर आपण सेवा अभिषेक जर केलं तरच हे आपल्याला ती ऊर्जा प्रदान करतं आणि त्याची आपल्याला अनुभूती येत असते. नाहीतर आम्ही सांगतोय तुम्ही फक्त घेताय देवघर आपल्यामध्ये देवघर भरभरून टाकलेलं आहे, अक्षरशः असं गच्च भरलं आहे देवघर मूर्ती टाकाणी सगळं काही फोटोनी वगैरे आणि तुम्हाला तेवढं करायला वेळच जर मिळत नसेल तर त्याचा काही सुद्धा फायदा नाही आहे. जर तुम्हाला वेळ आहे तेवढेच देव आणि तेवढेच टाक तेवढेच मूर्ती फोटो आपल्या देवघरात ठेवा जेणेकरून तुम्ही त्याला योग्य वेळ देऊ शकणार असाल. कसं असतं जास्त देव वगैरे असते आपण गडबडीत मग आपण कशी पण पूजा वगैरे करतो, लक्ष देत नाही, वेळोवेळी त्यांच्यावर पूजा म्हणजे सेवा वगैरे करत नाही. त्यामुळे असं चूक करू नका. आपल्याला जेवढं जमतं जेवढं झेपतं त्या पद्धतीनेच देवघर आपल्याला सजवायचं आहे. नाहीतर मी एक सांगितलं अजून कोणी काहीतरी सांगेल तो काहीतरी सांगेल असं करून करून प्रत्येक साहित्य आपण देवघरात ठेवायला गेलं तर सगळं देवघर गच्च भरून जाईल. त्यामुळे तुम्हाला वेळ जर भेटत असेल तरच ठेवा, नाहीतर गर्दी करू नका देवांची. आणि हो, देवघरामध्ये एका देवी देवतांचे दोन दोन असे फोटो मूर्ती असं ठेवू नका. मूर्ती तर मूर्तीच, फोटो तर फोटोच असं ठेवा. म्हणजे एका मूर्तीचे एका देवी देवतांचे दोन दोन असे प्रकार ठेवू नका, त्यामुळे गर्दी वाढून जाईल.
हे नक्कीच याकडे पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सोबतच तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे देवघर तुम्ही खरेदी करू शकणार आहात. श्रीयंत्र आणि श्रीयंत्रावरती वेळोवेळी कुंकुमार्चन जर केलं तर अखंड लक्ष्मी प्राप्तीचं, डोक्यावरील कर्ज निवारण्याचं काम आपलं हे श्रीयंत्र करत असतं. त्यामुळे नक्की सांगेल की श्रीयंत्र स्थापित करा आपल्या देवघरामध्ये. आणि जर तुम्हाला श्रीयंत्र स्थापित करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही घेणार असाल तर मी तुम्हाला त्याच्यावर पंचोपचार आणि ते कसं स्थापित करायचं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेल वाटलंच तर. पण नक्कीच श्रीयंत्र घ्यायला विसरू नका. आणि अजून एक सांगेल, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातूनच घ्या. बाहेरच्या दुकानातून घेतलं तर ते डुप्लिकेट आहे की कसं आहे मला माहिती नाही, पण आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून जर घेतलं तर ते सिद्ध केलेलं श्रीयंत्र असतं, कुबेर यंत्र असतं. म्हणून सांगते की नक्कीच ते घ्यायला विसरायचं नाही, पण सिद्ध केलेलं असावं. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य जर उत्तम असेल, आपल्या घरामध्ये कधीच कुठल्या व्यक्तीला आयसीयू मध्ये जायची वेळ येणार नाही किंवा कुठला गंभीर आजार होणार नाही, आणि झाला असेल त्यातून योग्य ते उपचार होऊन आपण योग्य ते आपल्याला बरं वाटेल अशा प्रकारे मी सांगेल की त्या सगळ्या व्यक्तींनी प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये महामृत्युंजय यंत्र सुद्धा स्थापित करायचं आहे. महामृत्युंजय यंत्र सिद्ध केलेलं ज्यांच्या देवघरात स्थापित असेल त्या घरातल्या व्यक्तींना कधीही आयसीयू मध्ये जायची वेळ येणार नाही असं परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणून सांगते की बा या बाकीच्या गोष्टी तर आहेच, लक्ष्मी प्राप्तीच्या असेल किंवा आपल्याला सोनं चांदी घर गाडी बंगला घर सगळं काही आपल्या आयुष्यात आहे. पण जर तुमचं आरोग्यच उत्तम नसेल, तुम्ही जर व्यवस्थित नसाल, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल, गंभीर आजार तुम्हाला असेल, विविध प्रकारचे आजार असतील तर त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही. म्हणून आधी आरोग्य उत्तम असायला पाहिजे, समाधान असायला हवा. त्यासाठी आपल्याला महामृत्युंजय यंत्र आपल्याला देवघरात स्थापित करायचं आहे, जे आपल्याला त्याच्यावर महामृत्यू आता माहिती असेल बघा खूप जणांना, ज्या वेळेस एखादा सेवेकरी एखादी व्यक्ती ज्यावेळेस गंभीर आजारामध्ये असते तिला त्यातून वाचण्यासाठी आपले परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा महामृत्युंजय मंत्राची सेवा देतात. लाखामध्ये 1.25 लाखामध्ये जर जप केला तर आणि झाला त्या व्यक्तीसाठी तर ती व्यक्तीला जीवनदान मिळतं. म्हणून एवढी ताकद त्या महामृत्युंजय मंत्रामध्ये आहे. आणि जर तुम्ही महामृत्युंजय यंत्र देवघरात स्थापित केलं तर विचार करा आणि वेळोवेळी त्यावर जर सेवा केली, मंत्र स्तोत्र अभिषेक करून, तर विचारायलाच नको की तुम्हाला किती सारं पुण्य प्राप्त होऊ शकतं आणि तुम्हाला कधीच कुठले गंभीर आजार सुद्धा होऊ शकणार नाही. म्हणून सांगते की नक्कीच श्रीयंत्र कुबेर यंत्र महामृत्युंजय यंत्र आपल्या देवघरात स्थापित करायलाच पाहिजेत, असायला प्रत्येक देवघरामध्ये असायला पाहिजेत. माझ्या सुद्धा आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. हे झालं. अजून सांगेल की हे जर यंत्र तुम्हाला पाहिजे असतील तर मी तुम्हाला इथे एका दादांचा नंबर पिप करते. त्या दादांकडे हे सर्व यंत्र दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र जे आहे गुरुपीठातलं नाशिक येथील, तिथून ते यंत्र येतात सिद्ध केले. जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच मी इथे नंबर पिप करते आहे, त्यांच्याकडून तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन मागवून घेऊ शकणार आहात. तुम्ही प्राइस वगैरे विचारून घ्या, कारण की प्राइस आता वाढली असेल. ज्यावेळेस मी घेतलं होतं त्यावेळेस थोडीफार कमी होती, आता वाढली असेल कारण की डिमांडच तेवढी वाढलेली आहे त्या यंत्रांची. हे सर्व झालं. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, जर तुमच्या देवघरा समजा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये केलेलं आहे, स्वामींची मूर्ती फोटो सगळं काही आहे, सर्व गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं अजून एक सांगेल की ज्यांच्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत असेल, श्री मल्हारी सप्तशती असेल, दुर्गा सप्तशती असेल, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं मोठी पोथी जी आहे 52-53 अध्यायांची मोठी पोथी आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाची, सोबत नवनाथ ग्रंथ असेल किंवा जपमाळ असेल तुटली असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी नवीन घेऊ शकता. सर्व जे ग्रंथ मी तुम्हाला आता नावं सांगितली ते ग्रंथ जर तुमच्याकडे नसतील किंवा खराब झाले असतील तर ते ग्रंथ पाण्यामध्ये वाहून द्या आणि नवीन ग्रंथ सुद्धा तुम्ही या दिवशी घरामध्ये आणू शकणार आहात. तर तुम्ही नक्कीच आणा. आणि मी खरंच सांगेल हे जर ग्रंथ आपल्या घरामध्ये असतील तर खरं सांगते तुमच्या आयुष्यातले कितीतरी प्रश्न या सगळ्या पोथींच्या पारायणाने सेवानेच तुमचं मार्गी लागणार आहे. त्यामुळे हे सर्व ग्रंथ तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. यापैकी सुद्धा तुम्ही या ग्रंथ पोथींचं सुद्धा खरेदी या दिवशी तुम्ही करू शकणार आहात. सोबत जपमाळ पण मी सांगितलेली आहे. सोबत श्रीयंत्रावर तुम्हाला जर कमळगट्ट्याची माळ जर तुम्हाला ठेवायची असेल, कमळगट्ट्याची माळ जी सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. कमळगट्टा म्हणजेच कमळाचं बी आणि कमळाचं फुल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे कमळगट्ट्याची माळ सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकणार आहात. हे झालं. आता जे म्हणजेच काय, जे माता लक्ष्मीला प्रिय आहेत गोष्टी त्या गोष्टी. आता लवंग झाली जी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे लवंग सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे. जे आपण धनतेरसला बघा दिवाळीला एक वस्तू आपण घरी आणतो 10 रुपयाची, ती म्हणजेच काय धने, अख्खे धणे सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायचे आहे. सोबत थोडंसं गुळ, याची पंचोपचार पूजा करायची. तिथे त्या दिवसभर आपल्याला तिथे ठेवायचं आहे गुढीपाडव्या दिवशी देवाऱ्यासमोर, आणि दुसऱ्या दिवशी पण तुम्ही ते वापरायला सुरुवात करू शकता. धने आणि गुळ, लवंग एक सांगितली, भीमसेनी कापूर आहे. सोबतच तुम्हाला मीठ, जे माता लक्ष्मीला सुद्धा ते म्हणतात किंवा ते प्रतीक आहे, मीठ वगैरे पांढऱ्या वस्तू असेल त्या सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकणार आहात.
अजून एक गोष्ट, आता आता मार्च एप्रिल मध्ये बघायला गेलं किंवा फेब्रुवारी मार्च एप्रिल या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गहू वगैरे असेल, ज्वारी, तांदूळ हे नवीन येत असतं बाजारामध्ये विकायला. ते सुद्धा जर तुम्ही धान्य घरामध्ये त्या दिवशी आणलं, आता खूप लोक वर्षभर साठवणूक करण्यासाठी भरून ठेवतात, तर गुढीपाडव्या दिवशी जर तुम्ही हे धान्य आणलं तर अतिशय उत्तम, घरामध्ये वर्षभर बरकत राहील, कधी धनधान्याची कमतरता भासणार नाही. आणि जर तुम्ही वर्षभर भरून ठेवत नसाल तर सरळ सरळ तुम्ही थोडं का होईना कुठलं पण एक धान्य या दिवशी नक्कीच घरामध्ये आणावं विकत, आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये आपण त्या दिवशी जर म्हणजे एखादी शुभ वस्तू किंवा गोष्ट खरेदी केली तर नक्कीच ती आपल्याला वर्षभर भरभरून आपल्याला मिळत असते, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून नक्कीच या वस्तू घ्यायला विसरायचं नाही आहे. अजून एक सांगेल, तुम्ही झाडू आहे ते पण तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता, जे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे ते पण घेऊ शकता. सोबत तुम्हाला इतर अजून ज्या काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला देवघरासाठी, स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला समजा आता आपल्याला देवांना ओवाळण्यासाठी तांब्याचं ताट घ्यायचं आहे, पितळेचं तांब्या ते घेऊ शकता तुम्ही. तांब्या आहेत, तांब्या, कलश मांडण्यासाठी तांब्या हवा आहे नवीन, ते घेऊ शकता. भरभरून गोष्टी आहेत आपल्याला शुभ गोष्टी ज्या आपण या दिवशी खरेदी करू शकणार आहात. पण नक्कीच सांगेल की या वस्तू तर घ्यायलाच पाहिजे, आणि सोबतच यथाशक्ती शुभ गोष्टी घ्या. असं नाही की सोनं चांदीच घ्यायला पाहिजे, पण नाही, या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्या वस्तू तुम्हाला वर्षभरच नाही तर येणाऱ्या म्हणजे मी सांगेल की प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला आवर्जून मदत करणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. श्रीयंत्र, कुबेरयंत्र, देवघरातल्या मूर्ती वगैरे, टाक वगैरे जे असतील ते सगळे नीट बघा आणि नवीन तयार करून घ्या या दिवशी, आणि नक्कीच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी त्या घरात स्थापित करायचे आहेत. तर नक्कीच तुम्हाला या संपूर्ण माहिती कळाली असेलच. अजूनही काही तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर त्या पण सुद्धा मी शुभ गोष्टी घेऊ शकणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.